तशी तर प्लेन रस्त्याला आपण गाडी एक नंबर चालवतो, पण नेमका प्रॉब्लेम कुठे येतो माहिती का आपला? ज्यावेळी पुलावरती येतो आपण, हा पूल दिसतोय तुम्हाला, पुलावरती पण मेन प्रॉब्लेम कुठे येतो? उतरतीला. नेमकं उतरतीला गिअर कुठला घ्यायचा आपल्या लक्षात येत नाही. तर उतरतीला नेमका गिअर कुठला ठेवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर कट्टी, धनश्री ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपला आजचा विषय आहे तो म्हणजे उतरतीला नेमका गिअर कुठला ठेवायचा असतो. एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सिंपलमध्ये तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला आपण बघणार आहे ते म्हणजे उतरतीला आपण बऱ्याच वेळा टू व्हीलरचं करतो बघा, स्विच ऑफ करतो, बरोबर आहे. तर टू व्हीलरचा ज्याप्रमाणे आपण स्विच ऑफ करून उतरतीला गाडी घेतो त्याप्रमाणे आपल्याला फोर व्हीलरची गाडी घ्यायची नसते. ह्याचं कारण सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होऊन जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट एक ध्यानात घ्या की ज्यावेळी तुम्ही उतरतीला असता त्यावेळी तुमचा स्पीड किती आहे त्याच्या अकॉर्डिंग गिअर ठेवायला शिका. म्हणजे आपला नेमका प्रॉब्लेम काय येतो? उतरतीला नेमका गिअर कुठला ठेवायचा असतो, किंवा स्पीड जसा कमी होईल तसा गिअर कमी करायचा का, किंवा समजा उतरतीला स्पीड ऑटोमॅटिक वाढत गेला, बरोबर आहे ना, स्लोप वरती असतो आपण. न्यूटनचा नियमच आहे की उतरतीला गाडी घरंगळत जाते, बरोबर आहे ना. हां, तर त्यासाठी काय करायचं आहे, तर नेमका गिअर कुठला ठेवायचा? उतरतीला जर स्पीड वाढला तर गिअर वाढवायचा का, किंवा स्पीड कमी झाला तर गिअर कमी करायचा का? एकदम सोप्या भाषेत सांगतो, अकॉर्डिंग स्पीडच्या हिशोबाने तुम्ही गिअर ठेवायचे. लक्षात आलं? सोपं करून सांगतो तुम्हाला. समजा तुमचा स्पीड आहे 30चा, ओके, 30 ते 40च्या रेंजमध्ये आहात तुम्ही उतरतीला आहात, स्लोप उतरा लागलाय, तुम्ही पूल उतरा लागलाय आणि तुमचा स्पीड आहे 30 ते 40चा. तर तुमचा गिअर कुठला पाहिजे? थर्ड गिअर. कुठला गिअर पाहिजे? तिसरा. ओके. जर समजा तुमचा स्पीड कमी आहे, ओके, जर तुमचा स्पीड कमी आहे, साधारण धरे आपण 20 ते 30च्या रेंजमध्ये आहात तुम्ही, 20 ते 30च्या रेंजमध्ये, तर तुमचा गिअर कुठला पाहिजे? सेकंड. आणि त्याच्याही पेक्षा जर तुमचा स्पीड कमी असेल तर आपल्याला फर्स्ट गिअरवर गाडी ड्राईव्ह करायची आहे. आता फर्स्ट गिअर नेमका कुठे घेतला जातो? एकदम सोपं सांगतो. जर समजा गर्दी आहे, फुल गर्दी आहे आणि फुल गर्दी तुम्ही उतार क्रॉस करायला लागलाय, म्हणजे काय करायला लागलाय? फुल गर्दीमध्ये रस्ता उतरा लागलाय, तुम्ही पूल उतरा लागलाय, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट किंवा सेकंड गिअर ठेवायचं आहे. आणि जर समजा बऱ्यापैकी मोकळा रस्ता असेल, आता जसा आहे साधारण मोकळा रस्ता आहे, आता ही रिक्षा चालल्या बघा, ही रिक्षा ज्या स्पीडनं चालली आपल्याला त्या स्पीडनं जर आपला स्पीड असेल तर आपल्याला हा थर्ड गिअर सुद्धा चालून जातो. मोस्टली तुम्ही प्रिपेअर करायचा तो थर्ड गिअर, ओके. जर त्याच्यापेक्षा स्पीड जरा कमी असेल सेकंड गिअर, आणि जरा स्पीड तुमचा जास्त असेल, समजा तुम्ही 40च्या वरती असाल, म्हणजे सकाळची पहाटेची वेळ आहे, 6-7च्या वेळेला गर्दी पूर्ण कमी असते रस्त्यावरती, त्यावेळी जर तुम्हाला घ्यायची असेल गाडी चौथ्या गिअरवर तुम्ही घेऊ शकतात, ओके. आता त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट येतो कंट्रोल. कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. तर आपला दुसरा मुद्दा येतो मित्रांनो, कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं. आता कंट्रोल करण्याची एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी. समजा हा माझा सेकंड गिअर आहे किंवा थर्ड गिअर आहे आणि माझा स्पीड आहे 20चा. आता स्पीड दिसतोय तुम्हाला, साधारण 20चा स्पीड आहे आणि इथं मला गाडी कंट्रोल करायची आहे. तर मी काय करतोय? ॲक्सिलेटरवरचा पाय ब्रेकवरती घेतोय, थोडा ब्रेक अप्लाय करतोय, सोडतोय, परत थोडा ब्रेक अप्लाय करतोय, सोडतोय, परत थोडा ब्रेक अप्लाय करतोय, सोडतोय, परत थोडा ब्रेक अप्लाय करतोय, सोडतोय. फक्त मला कंट्रोल करायची असेल तर मी काय करतोय बघा, फक्त थोडा ब्रेक अप्लाय करतोय, सोडतोय. लक्षात आलं तुमच्या कंट्रोल कशा पद्धतीने करायचं असतं? तर आपला तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, जर समजा तुम्ही फुल गर्दीमध्ये आहात आणि तुम्हाला गाडी कंट्रोल करायची आहे तर कशा पद्धतीने करायची एकदम सोपी पद्धत सांगतो. आता हे आपला सेकंड गिअर, ओके. आता मी पूर्ण गाडी कंट्रोल केली, तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायची. पूर्ण क्लच दाबून धरायचा. काय करायचा? पूर्ण क्लच दाबून धरायचा. फुल गर्दी आहे बघा, पुढं गिअरमध्ये आहे गाडी, कुठल्याही गिअरमध्ये असली तरी चालते, पण मोस्टली सेकंड गिअर ठेवायचा. थोडा ब्रेक अप्लाय करायचा, थांबली गाडी, परत सोडायचा, गाडी पुढे चालली बघा. उतारामुळे जाते ना गाडी, उतारावरती आहे, या गिअरमध्ये काय करायचं आहे मला? फक्त क्लच दाबून ब्रेक अप्लाय करत जायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? आता वळूया आपण नेक्स्ट पॉईंटकडे. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं की गाडीचा स्विच ऑफ करायचा नाहीये. स्विच ऑफ केल्याचे 3 नुकसान होतात. सगळ्यात पहिलं नुकसान मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे बघा. जर समजा गाडीची किल्ली काढून घेतली तर काय होईल? तुम्हाला व्हिडिओ थंबनेल वरती दिसतो आहे आणि सबस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तरी सुद्धा थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे जर समजा तुम्ही चालू गाडीत बंद केलात, ठीक आहे, चालू गाडीत आहे अशी तुम्ही किल्ली काढून घेतलात किंवा स्विच ऑफ केलात, सगळ्यात पहिलं स्टेअरिंग जाम होईल
दुसरं म्हणजे ब्रेक ऑपरेट होत नाही आणि तिसरं म्हणजे स्टेअरिंग लॉक होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे तुमचा कार्यक्रम निश्चित आहे. ठीक आहे, त्यासाठी ही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे तुमच्या गाडीचा स्पीड किती आहे ह्याच्यावरती ठरवायचे तुम्हाला कुठल्या लेनमध्ये गाडी ड्राईव्ह करायची आहे. एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. आता ही लेन दिसते तुम्हाला, डबल लेन आखलेली आहे बघा. ह्या डबल लेनवरती ओव्हरटेक करायचा नसतो. हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे, परत एकदा रिपीट करतो. ओके, तर डबल लेनवरती तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाहीये, ही पहिली गोष्ट. जर समजा तुमचा स्पीड 30 पेक्षा कमी असेल, जर तुमचा स्पीड 30 पेक्षा 30 पेक्षा कमी असेल तर तुम्ही लेफ्ट साईडनं गाडी, आता ज्या लेनमध्ये आपली गाडी उभी आहे, ओके, ज्या लेनमध्ये आता आपली गाडी उभी आहे त्याच लेननं गाडी ड्राईव्ह करत जायचंय एका कडेनं गरिबासारखं. ठीक आहे, आणि जर समजा तुमचा स्पीड जास्त असेल, जास्त म्हणजे किती, मॅक्झिमम आपण किती ठेवू शकतो. आता जो आपला पूल आहे हा विश्रामबागचा, या पुलावरती स्पीड लिमिट दिलेला आहे 30. ओके, स्पीड लिमिट किती आहे 30. 30च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही असा रूल आहे. ओके, साधारण प्रत्येक पुलाला तोच रूल असतो. तर आपण धरूया 30. ओके, ॲव्हरेज 30. 30च्या स्पीडनं जर तुम्हाला जायचं असेल, एक तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही, तरी तुम्हाला करायचं असेल, समजा गर्दी नसेल रस्त्यावरती 100% तुम्ही ओव्हरटेक करू शकतात, पण करायचा नसतो. ओके, तर समजा ओव्हरटेक करायचं असेल किंवा तुम्हाला 30च्या स्पीडनं गाडी चालवायची असेल तर तुम्हाला राईट लेनमधनं गाडी ड्राईव्ह करायची आहे. लक्षात आलंय तुमच्या गाडीला थोडासा स्पीड जास्त असेल तर राईट लेन पकडून जायचं आहे. जर समजा स्पीड कमी असेल तर लेफ्ट लेन पकडून जायचं आहे. आणि सगळ्यात लास्टचा मुद्दा येतो, जर समजा तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असाल, आता ही आपली गाडी आहे, ओके, आपण ड्राईव्ह करायला लागलोय आणि उतरतीवरती आपण गाडी ड्राईव्ह करत पुढे चाललोय आणि मागून एखाद्या गाडीचा सिग्नल मिळाला आपल्याला की त्याला ओव्हरटेक करायचा, तो सिग्नल कसा देईल, तो पास अँड लेट दाखवेल. ओके, नाईटच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगितलेलं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, पाहिजे तर तुम्ही जाऊन बघू शकताय. ओके, तर तो पास अँड लेट देईल तुम्हाला. पास अँड लेट म्हणजे काय होईल, हेडलाईट त्याचे ऑन ऑफ होईल किंवा हॉर्न देईल. ह्या दोन्हीपैकी एक तो करेल. कशासाठी करेल, की तुमच्या गाडीला त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जायचं आहे. त्या केसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर आपल्या गाडीचा लेफ्ट सिग्नल द्यायचा आहे. नाही लक्षात आलं, एकदम सोप्या भाषेत सांगतो. मागची गाडी आपल्याला ओव्हरटेक करायला लागल्या, तिला आपल्याला ओव्हरटेक करू द्यायचं आहे. का करू द्यायचं आहे, कारण आपल्या समोर कुठलीच गाडी नाही आहे आणि आपण कुठल्या गाडीला ओव्हरटेक करणार नाही आहोत, हे फायनल आहे. ओके, तर त्याला ओव्हरटेक करू द्यायचं आहे. ह्यासाठी काय करायचं आहे, आपला लेफ्ट सिग्नल जो असतो का नाही, लेफ्ट इंडिकेटर, तो ऑन करायचा आहे, जेणेकरून त्याला सांगायचं आहे की मी राईट साईडला येणार नाही आहे. अजून सोप्या भाषेत सांगतो, जर समजा तुम्ही राईटला टर्न घेणार असाल, ओके, किंवा ओव्हरटेक करणार असाल तर तुम्ही काय करताय, राईट सिग्नल देताय, बरोबर आहे, राईट इंडिकेटर ऑन करताय. जर समजा तुम्ही ओव्हरटेक करणार नसाल, सिंपल लेफ्ट इंडिकेटर. कधी जर मागचा तुम्हाला ओव्हरटेक करून जाणार असेल त्याला तुम्हाला सांगायचं आहे की तो ओव्हरटेक कर बाबा, तर काय करायचं आहे, लेफ्ट इंडिकेटर ऑन करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या. ओके, तर लक्षात घ्या. आता आपला समजा तिसरा गिअर आहे आणि उतरतीला आपल्याला गाडी कंट्रोल करायची आहे आणि त्याच वेळेला गिअर सुद्धा कमी करायचा आहे, बरोबर आहे. आता स्लोप उतरा लागलोय आपण, ठीक आहे. तर आता मी काय करतोय बघा, हळूहळू कंट्रोल करतोय, क्लच दाबलाय, कंट्रोल करतोय, सेकंड गिअर घेतोय, अजून कंट्रोल करतोय, हळूच क्लच सोडला. मी काय केलं कळलं, उतारावरती काय करायला लागलोय, कंट्रोल करत करत क्लच दाबून गिअर कमी केला. समजा अजून पुढे गर्दी वाढली आहे मग, किंवा अजून एक स्पीड ब्रेकर मोठा आलाय, आता उतरतीला स्पीड ब्रेकर असतो ना स्लोपवरती, तो स्पीड ब्रेकर आलाय, मी क्लच दाबलाय, पूर्ण हळूहळू कंट्रोल करायला लागलोय, गाडी पूर्ण थांबायला लागल्या बघा. आणखीन एक गिअर कमी केला, फर्स्ट गिअर घेतली गाडी. ओके ओके, तर लक्षात आलं तुमच्या काय करायचं. जर समजा उतरती आहे, पूर्ण स्लोप आहे आणि स्लोपवरती मला गिअर डाऊन करायचं आहे, त्याच वेळी कंट्रोल सुद्धा करायचं आहे असा क्लच दाबून धरायचा, हळूहळू कंट्रोल करत जायची गाडी आणि एक एक गिअर कमी करत जायचे. थर्ड गिअर असेल सेकंड गिअर घ्या, सेकंड असेल फर्स्ट गिअर घ्या. ह्या पद्धतीने तुम्ही एक एक गिअर कमी करत जाऊ शकताय. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं उतरतीवरती गिअर कशा पद्धतीने कमी करायचे असतात, किंवा उतरतीला नेमका गिअर कुठला ठेवायचा असतो, किंवा कुठल्या लेन मधून गाडी चालवायची असते, किंवा आपल्याला कोणी ओव्हरटेक करणार असेल तर काय करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतीलच. ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.